मंडळी, राज्यामध्ये चाललेलं जे राजकारण आहे ते सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कशा पद्धतीचं सुरू आहे हे आपण सर्वजण बघत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष आणि सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे. मात्र छोटे विरोधक या ठिकाणी टिकताना दिसतच नाहीये. सत्ता समीकरण, साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टीचा वापर या ठिकाणी होताना दिसतोय. उद्धव ठाकरेच्या उमेदवाराने अर्ज भरताच दुसऱ्याच दिवशी कारखान्याला नोटीस या ठिकाणी चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. यावरून पुन्हा एकदा उघड होत आहे की विरोधक कोणीही असो त्याला मात्र टार्गेट करायचं. अशातच या राजकारणामध्ये आपापसातले मतभेद आणि सरकारमधले जे वातावरण आहे ते एकंदरीत बघता सुरळीतपणे सुरू नाही हे वारंवार दिसतंय. मंडळी, या ठिकाणी बऱ्याच जागा ह्या बिनविरोध झाल्यात. मात्र त्या बिनविरोध जागा करण्यासाठी मनधरणी नव्हे तर घोडाबाजार झालेला आहे. ठाकरेच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांना अर्ज मागे घेण्यासाठी नितेश राणे हे स्वतः हजर होते. तर नाशिकमधलं प्रकरण असो, ठाण्यातलं प्रकरण असो, अशा अनेक ठिकाणी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी करोडोचे व्यवहार झाल्याचं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे. आणि साहजिकच आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मजा बघतोय, ती म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेची. या ठिकाणी रायगड कोकणातील जागा जी होती ती अनिकेत तटकरे बिनविरोध आलेत. या ठिकाणी भरत गोगावले पालकमंत्री होण्यासाठी या जागेसाठी झटतायत सरकारमध्ये आल्यापासून. मात्र या ठिकाणी सुनील तटकरे त्यांना संधी देत नाहीत. या ठिकाणी आदिती तटकरे या या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि या पालकमंत्री पदाचा तिढा तो अजून सुटत नाही. मात्र भारतीय जनता पक्ष यामध्ये हस्तक्षेपही करत नाही. आताची जी जागा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची, या ठिकाणी असं समजतंय की एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली ही सेटलमेंट आहे. मुलाला म्हणजेच अनिकेत तटकरे आमदार झाल्यानंतर पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे दिलं जाईल अशी जोरदार चर्चा होती. मात्र या ठिकाणी आमदार होताच पलटी मारल्याची ही चर्चा आता जोरदार रंगू लागलेली आहेत. या ठिकाणी सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सेनेला दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे भरत गोगावले असतील, महेंद्र दळवे असतील, थोरवे असतील प्रचंड नाराज आहेत. या ठिकाणी थोरवे यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केलाही होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तो मागे घेतला. मात्र या ठिकाणची ही सेटलमेंट ठरते की निष्फळ होते हे आता पुढील काही दिवसामध्ये बघायला मिळेल. मात्र एकंदरीत बघता राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याचबरोबर ती भाजप घराणेशाहीला महत्त्व दिलेले आहे. 17च्या 17 जागा ह्या आपापल्या नातेवाईकांना वाटप केलेल्या आहेत. आमदार म्हणून त्याच घरातील त्याच नात्या गोत्यातील हे नेते पुन्हा विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये असावे हाच यांचा हेतू आहे. स्वच्छ राजकारणी आता या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला संधी देत नाही हे पुन्हा एकदा उघड होत आहे. भारतीय जनता पक्ष 100तून 2 सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं तर त्याची चर्चा होते. मात्र अनेक निष्ठावंतांना डावलणं ही चर्चा होत नाही. पालकमंत्री पदासाठी झालेली ही सेटलमेंट होते की या ठिकाणी पलटी मारली जाते हे पुढील काळात दिसेल.